Good morning. Today we are going to Basic Science Chemistry lecture number 19. तर आतापर्यंत आपण 18 लेक्चर कंप्लीट केले. तर आजच्या 19 लेक्चरमध्ये आपण जो काही लास्ट लेक्चरमध्ये केमिकल बॉन्डिंग अँड कॅटलायसिस हा फर्स्ट चॅप्टर स्टार्ट केला होता. म्हणजे या अगोदर झालेलं आहे आपल्या लेक्चरमध्ये, परंतु त्यामध्ये तुमच्या काही क्युरीज होत्या की तुम्हाला ते प्रेझेंटेशन व्यवस्थित दिसत नव्हतं. तर आपण पुन्हा त्याच्यावरती लेक्चर घेतो आहे चॅप्टर फर्स्टवरती. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण व्हॉट इज मीन बाय केमिकल बॉन्ड, त्यामध्ये ॲटॉमिसिटी, त्यानंतर ऑक्टेट रूल, इलेक्ट्रॉनिक थिअरी ऑफ व्हॅलेन्सी, त्यामध्ये हा काही टोटल चार्ट बघितलं होतं. त्यामध्ये व्हॅलेन्सी कशी कॅल्क्युलेट केली जातात एलिमेंटची. त्यानंतर टाईप्स ऑफ केमिकल बॉन्ड हा पॉईंट बघितला होता. त्यामध्ये देअर आर 5 मेन टाईप्स ऑफ केमिकल बॉन्ड: आयोनिक और इलेक्ट्रोलाइट बॉन्ड, कोव्हॅलेंट बॉन्ड, कोऑर्डिनेट बॉन्ड, मेटॅलिक बॉन्ड अँड हायड्रोजन बॉन्ड, असे टोटल 5 टाईप्स एक असायचे केमिकल बॉन्डचे. त्यामध्ये आपण आयोनिक बॉन्ड हा डिटेलमध्ये बघितला आहे. तर आयोनिक बॉन्ड म्हणजे काय? An ionic bond formed by complete transfer of one or more electron from one atom to another dissimilar atom to get stable inert gas configuration. हे आपण बघितलं आहे बघा लास्ट लेक्चरमध्ये. व्हॉट इज मीन बाय आयोनिक बॉन्ड, त्यामध्ये त्याच्या प्रॉपर्टीज, डेफिनेशन, आणि त्यामध्ये जे काही एक्झाम्पल आहे फॉर्मेशन ऑफ सोडियम क्लोराईड. त्यानंतर आपल्या लास्टच्या लेक्चरमध्ये नेक्स्ट पॉईंट स्टार्ट करायचा कशाचा? बॉन्डचा, केमिकल बॉन्डचा. त्यामध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड हा पॉईंट स्टार्ट करायचा आहे. तर बघा व्हॉट इज मीन बाय कोव्हॅलेंट बॉन्ड. दिस टाइप्स ऑफ बॉन्ड फॉर्म्ड बाय द म्युच्युअल शेअरिंग ऑफ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन बिटवीन two atoms, each atoms supplying equal number of electron for sharing. तर केमिकल बॉन्ड म्हणजे काय? तर त्यामध्ये म्युच्युअल शेअरिंग ऑफ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, त्यामध्ये इलेक्ट्रॉनची पेअर, त्यामध्ये पेअर म्हणजे 2 इलेक्ट्रॉनची जी काही जोडी त्यामध्ये ती शेअर केली जाते. त्या प्रोसेसला काय म्हणतात? कोव्हॅलेंट बॉन्ड. जे काही म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन बिटवीन 2 ॲटम, जे काही 2 ॲटम आहे त्यामध्ये म्युच्युअल शेअरिंग घडून येते पेअर ऑफ इलेक्ट्रॉनची. तर त्या प्रोसेसमध्ये जो काही बॉन्ड फॉर्म होतो त्या बॉन्डला काय म्हणतात? केमिकल बॉन्ड. तर केमिकल बॉन्ड म्हणजे काय बघ? दिस टाइप्स ऑफ बॉन्ड इज फॉर्म्ड बाय म्युच्युअल शेअरिंग ऑफ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन बिटवीन 2 ॲटम्स, इच ॲटम सप्लाय इक्वल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन फॉर शेअरिंग. यामध्ये जे काही शेअरिंग केली जाते इलेक्ट्रॉनची, त्यामध्ये कशी इक्वल नंबर ऑफ शेअरिंग केली जाते पेअर ऑफ इलेक्ट्रॉनची. तर कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे काय? तर म्युच्युअल शेअरिंग ऑफ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन बिटवीन 2 ॲटम्स. नेक्स्ट पॉईंट बघा कोव्हॅलेंट बॉन्डमध्ये दी कोव्हॅलेंट बॉन्ड इज इंडिकेटेड बाय डॅश लाईन. त्यामध्ये कोव्हॅलेंट केमिकल बॉन्ड इन्व्हॉल्व्स द शेअरिंग ऑफ पेअर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन बाय 2 ॲटम्स. जे काही कोव्हॅलेंट बॉन्ड इंडिकेट कशाने केला जातो? जी काही डॅश, ती काय सरळ डॅश लाईन आहे त्यामध्ये त्याने इंडिकेट केला जातो काय? कोव्हॅलेंट बॉन्ड. कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे काय? शेअरिंग ऑफ पेअर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची काय व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची शेअरिंग होती कशी? पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, म्हणजे जी काही इलेक्ट्रॉनची जोडी आहे त्यामध्ये पेअर ऑफ इलेक्ट्रॉनच्या मार्फत शेअरिंग केली जाते कशाची? इलेक्ट्रॉनची कोव्हॅलेंट बॉन्ड प्रोसेसमध्ये. त्यानंतर बॉन्ड फॉर्म ऑफ स्टेबल मॉलिक्यूल इफ दे शेअर इलेक्ट्रॉन इन सच अ वे क्रिएट ए नोबेल गॅस कॉन्फिगरेशन ऑफ इच ॲटम. ज्यामध्ये जे काही म्युच्युअल शेअरिंग ऑफ पेअर ऑफ इलेक्ट्रॉनची काही पेअर ऑफ इलेक्ट्रॉनची म्युच्युअल शेअरिंग होते 2 ॲटममध्ये. तर तेव्हा त्यामध्ये काय होतं? जे काही कॉन्फिगरेशन ते कसं? नोबेल गॅस कॉन्फिगरेशन. प्रत्येक ॲटमचं कसं कॉन्फिगरेशन असतं? नोबेल गॅस कॉन्फिगरेशन. कशामुळे? त्याची काही म्युच्युअल शेअरिंग होती इलेक्ट्रॉनची पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, त्यामुळे जे काही कॉन्फिगरेशन कसं होतं? नोबेल गॅस कॉन्फिगरेशन त्यामध्ये क्रिएट होतं आहे. त्यानंतर बघा हायड्रोजन गॅस फॉर्म्स सिम्पलेस्ट कोव्हॅलेंट बॉन्ड इज डायटोमिक हायड्रोजन मॉलिक्यूल. तर यामध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड कसं? 2 ॲटमच्या म्युच्युअल शेअरिंगमध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म होतं. तर हायड्रोजन गॅस हे जर आपण त्यामध्ये एक्झाम्पल घेतलं तर त्यामध्ये हायड्रोजन गॅस म्हणजे त्यामध्ये H2 म्हणजे 2 हायड्रोजन ॲटम, त्यामध्ये जो काही बॉन्ड फॉर्म होतो तो कसा? डायटोमिक टाईपचा. हायड्रोजन मॉलिक्यूलमध्ये जो काही बॉन्ड फॉर्म होतो कसा? डायटोमिक टाईपचा. 2 मॉलिक्यूलमध्ये बॉन्ड फॉर्म होतो म्हणजे तो कसा? डायटोमिक टाईपचा त्यामध्ये फॉर्म होतो.
The halogens such as chlorine also exist as diatomic gases by forming covalent bond. त्यामध्ये हॅलोजन गॅस जो काय आहे तो क्लोरीन आणि हॅलोजन एकमेकांशी जे काही अट्रॅक्ट होतात, त्यामध्ये दोघांच्यामध्ये कोणता डायटोमिक टाईपचा गॅसेस फॉर्मिंग कोव्हॅलेंट बॉन्ड त्यामध्ये फॉर्म होतो. कशामध्ये? हॅलोजन अँड क्लोरीन ॲटममध्ये. त्यामध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे काय? म्युच्युअल शेअरिंग ऑफ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन बिटवीन टू ॲटम्स. हे आपण बघितलं तर त्याच्या प्रॉपर्टीज बघायच्या आपल्याला कोव्हॅलेंट बॉन्डच्या. त्यामध्ये बघा वेगवेगळ्या प्रॉपर्टीज त्यामध्ये कोव्हॅलेंट बॉन्डच्या. तर फर्स्ट वन काय? फिजिकल स्टेट. सेकंड कोव्हॅलेंट बॉन्ड. कोव्हॅलेंट कंपाऊंड डोंट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी इन वॉटर. थर्ड लोअर मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट. फोर्थ इज सोल्युबिलिटी इन पोलर अँड नॉन पोलर सॉल्वंट. यामध्ये प्रॉपर्टीज ऑफ कोव्हॅलेंट बॉन्डमध्ये फिजिकल स्टेटमध्ये काय येतं तर त्यामध्ये तो कोणत्या टाईपचा आहे? गॅस, लिक्विड और सॉलिड. जे काही कोणते त्याचं नेचर कसं आहे ते फिजिकल स्टेटमध्ये येतं. मोस्ट ऑफ द कोव्हॅलेंट कंपाऊंड आर प्रेझेंट आर गॅसेस ऑर लिक्विड. दे हॅविंग लो बॉइलिंग पॉईंट्स अंडर द नॉर्मल कंडिशन टेम्परेचर अँड प्रेशर ड्यू टू वीक फोर्सेस. फिजिकल स्टेटमध्ये काय येतं तर तो मोलिक्यूल कोणत्या नेचरचा आहे? त्यामध्ये गॅसेस, सॉलिड, लिक्विड. पण तो मोस्टली जे काही कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म होतो तर कशामध्ये? जे काही गॅसेस मोलिक्यूल त्यामध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म होतो. त्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टीची कोव्हॅलेंट बॉन्डची. कोव्हॅलेंट कंपाऊंड डोंट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी इन वॉटर. त्यामध्ये बघा इलेक्ट्रिसिटी इन कंडक्टेड इन वॉटर फ्रॉम मोमेंट ऑफ आयन्स फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. जे काही बॉन्ड फॉर्म होण्यासाठी जे काय आयन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात त्या प्रोसेसमध्ये जो काही बॉन्ड फॉर्म होतो त्यामध्ये काय केमिकल बॉन्ड फॉर्म होतो. दिज आयन्स आर चार्ज कॅरीज व्हेरी अलो वॉटर टू कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. जे काय इलेक्ट्रिसिटी पास केली जाते आपण वॉटरमध्ये जे काय त्यामध्ये केमिकल बॉन्ड होतो तो काय काम करतो तर कंडक्ट इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करण्याचं काम करतं काय? कोव्हॅलेंट बॉन्ड. सिन्स देअर आर नो आयन्स इन ए कोव्हॅलेंट कंपाऊंड दे डोंट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी इन वॉटर. नेक्स्ट आहे लोअर मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट्स. यामध्ये जे काही मेटल्स आहे बॉइलिंग पॉईंट आणि मेल्टिंग पॉईंट घेतला जातो. त्यामध्ये जे काही कोव्हॅलेंट टाईपचे बॉन्ड आहे त्यामध्ये कोव्हॅलेंट टाईपचे कंपाऊंड त्याचं मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट कसं आहे? लो मेल्टिंग पॉईंट अँड लो बॉइलिंग पॉईंट. एक्सेप्ट गेन मोलिक्यूल अदर कोव्हॅलेंट सॉलिड हॅव रिलेटिव्हली लोअर मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट्स दॅन आयोनिक सॉलिड. जे काही सॉलिड टाईपचे जे काही मोलिक्यूल आहे त्यांचं मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट कसं आहे? लो. म्हणजे त्यामध्ये कमी मेल्टिंग पॉईंट्स अँड बॉइलिंग पॉईंट्स आहे. त्यानंतर लो बॉइलिंग पॉईंट्स आर ड्यू टू फॅक्ट्स अट्रॅक्टिव्ह फोर्स बिटवीन कोव्हॅलेंट मोलिक्यूल. ज्यामध्ये जो काही लो बॉइलिंग पॉईंट आहे त्यामुळे काय होतं मोलिक्यूलमध्ये ॲट्रॅक्शन फोर्स हा इझिली त्यामध्ये फॉर्म होतो. कशामुळे? लो मेल्टिंग पॉईंट्स अँड लो बॉइलिंग पॉईंट्समुळे. त्यामुळे कोव्हॅलेंट बॉन्ड टाईप्सचे काही मोलिक्यूल त्यामध्ये लो मेल्टिंग पॉईंट्स अँड लो बॉइलिंग पॉईंट्स असतो. त्यामुळे वीक वन डर फोर्सेस त्यामध्ये फॉर्म होतो. नेक्स्ट प्रॉपर्टीचे कोव्हॅलेंट बॉन्डची. त्यामध्ये सोल्युबिलिटी पोलर अँड नॉन पोलर सॉल्वंट. त्यामध्ये कोव्हॅलेंट सॉलिड्स आर इनसोल्युबल इन पोलर सॉल्वंट अँड लाईक H2O बट आर रेडियली सोल्युबल इन नॉन पोलर सॉल्वंट लाईक C6H6 मीन्स बेन्झीन, CCl4 कार्बन टेट्राक्लोराईड. यामध्ये फर्स्टली पोलर अँड नॉन पोलर म्हणजे काय तुम्हाला माहीत असले पाहिजे. तर पोलर म्हणजे काय ते जे काही त्यामध्ये एक्झाम्पल बघा जे काही वॉटर लाईक त्यामध्ये H2O एक आहे पोलरचं एक्झाम्पल आहे. त्यानंतर नॉन पोलरमध्ये बेन्झीन, कार्बन टेट्राक्लोराईड हे काय येते नॉन पोलरमध्ये. जे काही H2O एक आहे रेडियली सोल्युबल. ज्यामध्ये जे काही कंपाऊंड सोल्युबल होते त्यामध्ये ते पोलर सॉल्वंट आहे आणि त्यामध्ये काही कंपाऊंड इनसोल्युबल असते काय नॉन पोलर सॉल्वंट आहे. त्यामध्ये देअर सोल्युबिलिटी इज नॉन पोलर सॉल्वंट इज बेस्ड ऑन प्रिन्सिपल लाईक डिझॉल्व लाईक. अशा प्रकारे आपण प्रॉपर्टीज ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड बघितलं. त्यामध्ये सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड्स. कोव्हॅलेंट बॉन्डच्या टाईपमध्ये सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड बघायचा आपल्याला फर्स्टली. त्यामध्ये बघा टू ॲटम्स शेअर वन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. जे काही सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड त्यामध्ये इलेक्ट्रॉन ॲटम काय करतात ओनली वन इलेक्ट्रॉन त्यामध्ये शेअर करतात. त्यावरून त्याला सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड असे नाव पडले. त्यामध्ये फॉर्मेशन ऑफ
F2 फॉर्मेशन ऑफ फ्लोरीन मॉलिक्यूल बघायचं आपल्याला. त्यामध्ये बघा जनरल इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन फ्लोरीन हॅविंग ॲटॉमिक नंबर 9. तर फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर किती 9. त्यावरून त्याचं कॉन्फिगरेशन किती आहे 2 7. फ्लोरीन हॅज 1 ॲटम 1 इलेक्ट्रॉन लेस टू अटेन ऑक्टेट कॉन्फिगरेशन. त्यामध्ये बघा कॉन्फिगरेशन लास्ट इनर सेलमध्ये जे काही नंबर ऑफ इलेक्ट्रॉन त्यामध्ये 7 इलेक्ट्रॉन आहे. त्यावरून त्याला ऑक्टेट कंप्लीट होण्यासाठी एका इलेक्ट्रॉनची गरज आहे. त्यावरून त्याने काय सांगितलं आहे 1 इलेक्ट्रॉन लेस अटेन ऑक्टेट कॉन्फिगरेशन. त्यामध्ये एक इलेक्ट्रॉन ॲड केलं की ऑक्टेट कंप्लीट होते. 2 फ्लोरीन शेअर 1 इलेक्ट्रॉन फ्रॉम इच ऑदर टू कंप्लीट ऑक्टेट. जे काही 2 फ्लोरीन मॉलिक्यूल आहे त्यामध्ये एक फ्लोरीन दुसऱ्या फ्लोरीन मॉलिक्यूलकडे इलेक्ट्रॉन शेअर करतात. त्यावरून त्याचे काय होतं ऑक्टेट कंप्लीट होते. पेअर ऑफ इलेक्ट्रॉन शेअर रिप्रेझेंट बाय सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड. यामध्ये बघा फ्लोरीनची व्हॅलेन्सी किती 7 आणि सेकंड फ्लोरीनची व्हॅलेन्सी 7. त्यावरून दोघं जे काही अनपेअर्ड इलेक्ट्रॉन त्यामध्ये सिंगल इलेक्ट्रॉन ते एकमेकांना शेअर करून त्यामध्ये बॉन्ड फॉर्म होतात. त्या बॉन्ड फॉर्म होण्याच्या प्रोसेसला काय म्हणतात सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड. ज्या फ्लोरीन ॲटममध्ये सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म झाला आहे. अशा प्रकारे आपण फॉर्मेशन ऑफ फ्लोरीन ॲटम बघितलं. त्यामध्ये बघा हायड्रोजनचं पण तसंच एक्झाम्पल आहे. त्यानंतर डबल सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड बघितला आपण. त्यामध्ये एक्झाम्पल बघितलं फ्लोरीन ॲटमचं. सेकंड आहे डबल कोव्हॅलंट बॉन्ड. त्यामध्ये बघा 2 ॲटम शेअर 2 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. जे काही डबल कोव्हॅलंट बॉन्ड त्यामध्ये काय होतं 2 ॲटम शेअर केले जातात पेअरच्या फॉर्ममध्ये. जे काही 2 ॲटम शेअर केले जाते पेअरच्या फॉर्ममध्ये म्हणजे एकाची 2 आणि दुसऱ्याची 2 असे टोटल त्यामध्ये 4 इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतं. कशात डबल कोव्हॅलंट बॉन्डमध्ये. सिंगल कोव्हॅलंट बॉन्डमध्ये काय बघितलं आपण की 2 ॲटम शेअर 1 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. त्यामध्ये 2 ॲटम्स 1 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे त्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे. त्यामध्ये 2 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे 2 इलेक्ट्रॉनची 2 पेअर. त्यामध्ये टोटल 4 इलेक्ट्रॉन येतात डबल कोव्हॅलंट बॉन्डमध्ये. शॉर्टर अँड स्ट्रॉंगर दॅन सिंगल बॉन्ड. जो काही डबल कोव्हॅलंट बॉन्ड आहे तो कसा सिंगल कोव्हॅलंट बॉन्डपेक्षा स्ट्रॉंग नेचरचा. त्यामध्ये ऑक्सिजनचं एक्झाम्पल दिलं. ऑक्सिजन हॅविंग ॲटॉमिक नंबर 8. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर किती 8. त्यावरून जे काही दोन्ही ऑक्सिजन त्या दोन्ही एकमेकांशी ॲट्रॅक्ट होऊन त्यामध्ये डबल कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करतात. त्यानंतर ट्रिपल कोव्हॅलंट बॉन्ड आहे. इन ट्रिपल कोव्हॅलंट बॉन्ड 3 पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन आर शेअर बिटवीन 2 नायट्रोजन ॲटम. सो द बॉन्ड इज कॉल्ड एज ट्रिपल कोव्हॅलंट बॉन्ड. तर ट्रिपल कोव्हॅलंट बॉन्डमध्ये त्यामध्ये इलेक्ट्रॉनची किती पेअर्स आहे त्यामध्ये 3 पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन. त्यामध्ये इलेक्ट्रॉनच्या पेअरच्या 3 जोड्या त्यामध्ये यूज केल्या जातात. कसं ट्रिपल कोव्हॅलंट बॉन्डमध्ये म्हणजे 3 जोड्या म्हणजे टोटल त्यामध्ये 6 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे. कशा ट्रिपल कोव्हॅलंट बॉन्डमध्ये. त्यामध्ये नायट्रोजनचं एक्झाम्पल दिलं आहे. त्यामध्ये नायट्रोजन हॅविंग ॲटॉमिक नंबर 7. तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 5. तर त्यामध्ये ऑक्टेट कंप्लीट होण्यासाठी त्याला किती इलेक्ट्रॉनची गरज आहे यामध्ये 3 इलेक्ट्रॉनची गरज आहे. त्यामध्ये दोन्ही नायट्रोजन एकमेकांशी कॉम्बिनेशन होऊन त्यामध्ये ट्रिपल कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करतात. हे बघा यामध्ये टोटल तुमच्या लक्षात येऊन जाईल की कोव्हॅलंट बॉन्ड आर 3 टाइप्स. सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड, डबल कोव्हॅलंट बॉन्ड अँड ट्रिपल कोव्हॅलंट बॉन्ड. अशा प्रकारे काय बघितलं आपण कोव्हॅलंट बॉन्ड टाईप बघितला. त्यामध्ये त्याचे टाईप्स बघितले सिंगल, डबल अँड ट्रिपल कोव्हॅलंट बॉन्ड. नेक्स्ट बघायचं आपल्याला मेटॅलिक बॉन्डिंग हा पॉईंट बघायचा. त्यामध्ये बघा मेटॅलिक सॉलिड्स आर हेल्ड टुगेदर बाय मेटॅलिक बॉन्ड. फर्स्टली हेल्ड म्हणजे काय धरून ठेवणे. त्यामध्ये जे काही मेटॅलिक सॉलिड आहे ते एकमेकांना हेल्ड करून करतात म्हणजे त्यामध्ये पकडून धरतात आणि त्यामध्ये जो काही बॉन्ड फॉर्म होतो त्याला काय म्हणतात मेटॅलिक बॉन्ड. मेटॅलिक ॲटम्स रिलीज सम ऑफ देअर इलेक्ट्रॉन टू बी शेअर्ड बाय ऑल द अदर ॲटम इन द क्रिस्टल. ज्यामध्ये मेटॅलिक बॉन्डमध्ये जे काही ॲटम असतात ते कसे क्रिस्टलच्या फॉर्ममध्ये असतात. त्यामध्ये दी मेटॅलिक बॉन्ड इज ॲट्रॅक्शन ऑफ द मेटल कॅटायन फॉर मोबाईल इलेक्ट्रॉन. त्यामध्ये मेटॅलिक बॉन्डच्या प्रोसेसमध्ये
ॲट्रॅक्शन ऑफ मेटल कॅटायन. जे काही कॅटायन आहे ते मेटलकडे ॲट्रॅक्ट होतात आणि मेटॅलिक बॉन्ड फॉर्म होतो. ऑपन डिस्क्राईब एज इसलँड ऑफ कॅटायन इन सी ऑफ इलेक्ट्रॉन. यामध्ये बघा डायग्राममध्ये कॅटायन आहे, एनायन दाखवलं आहे. The luster, malleability, ductility and electrical and thermal conductivity are all related to the mobility of the electron is solid. जे काही सॉलिड टाईपचे त्यामध्ये इलेक्ट्रॉन यूज केले जातात तर त्यांची डक्टिलिटी, इलेक्ट्रिकल अँड थर्मल कंडक्टिव्हिटी कसे त्यामध्ये आहे. त्यानंतर बघा दी strength of metallic bond varies depending on charge and size of the cation, so the melting points and DH fusion so metal vary as well. त्यामध्ये जी काही कॅटायन आणि एनायनची साईज त्यावरून त्यामध्ये फॉर्म होणाऱ्या बॉन्डची डिपेंडिंग चार्ज ऑफ त्याच्यावरती कोणकोणता चार्ज आहे आपल्याला त्यावरून लक्षात येतोय. नेक्स्ट पॉईंट बघायचा आपल्याला केमिकल बॉन्डचा. फर्स्ट बघितला आपण आयोनिक बॉन्ड, सेकंड बघितला कोव्हॅलंट बॉन्ड, थर्ड बघायचा कोऑर्डिनेट बॉन्ड, त्यालाच काय म्हणतात डेटिव्ह कोव्हॅलंट बॉन्ड. कोऑर्डिनेट बॉन्ड असं नोन एज डेटिव्ह कोव्हॅलंट बॉन्ड. त्यामध्ये बघा ए कोऑर्डिनेट बॉन्ड इज ए कोव्हॅलंट बॉन्ड इन विच बोथ इलेक्ट्रॉन कम फ्रॉम द सेम ॲटम्स. जे काय कोऑर्डिनेट बॉन्ड आहे त्याला काय म्हटलं डेटिव्ह बॉन्ड, डेटिव्ह कोव्हॅलंट बॉन्ड असे पण म्हणतात. कशाला कोऑर्डिनेट बॉन्डला. त्यामध्ये ए कोव्हॅलंट बॉन्ड इज फॉर्म बाय टू ॲटम्स शेअरिंग ऑफ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. कोव्हॅलंट बॉन्ड कोठे फॉर्म होतो, जे काही जो काही कोऑर्डिनेट टाईपचा कोव्हॅलंट बॉन्ड तो कोठे फॉर्म होतो, जे काही दोन ॲटम्सचे त्यामध्ये शेअरिंग ऑफ त्यामध्ये इलेक्ट्रॉनची शेअरिंग ऑफ पेअर ऑफ इलेक्ट्रॉनची काय पेअर ऑफ इलेक्ट्रॉन शेअरिंग होती की त्यामध्ये दोन इलेक्ट्रॉनची त्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म होतो. त्यामध्ये द ॲटम्स आर हेल्ड टुगेदर बिकॉज द इलेक्ट्रॉन पेअर ऑफ अट्रॅक्टेड बाय बोथ ऑफ द न्यूक्लिआय. त्यामध्ये जे काही न्यूक्लियसमध्ये जे काही इलेक्ट्रॉन आहे ते होल्ड करून ठेवण्यासाठी त्यामध्ये कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म होतो. इन द फॉर्मेशन ऑफ सिम्पल कोव्हॅलंट बॉन्ड इच ॲटम सप्लाइज वन इलेक्ट्रॉन टू बॉन्ड बट दॅट डज नॉट हॅव टू द केस. त्यामध्ये अमोनियम NH4+ एक्झाम्पल दिलं आहे त्यावरून त्यामध्ये तर एक्झाम्पल बघूया आपण. कोऑर्डिनेट बॉन्ड और डेटिव्ह बॉन्डचे एक्झाम्पल बघा NH4+. यामध्ये जे काही हायड्रोजन मॉलिक्यूल त्यामध्ये टोटल 4 हायड्रोजन मॉलिक्यूल अँड नायट्रोजनचे मॉलिक्यूल किती ओनली 1. परंतु याच्यामध्ये NH4+ त्यांनी दाखवलेलं प्लस दाखवलं म्हणजे मॉलिक्यूलवरती तर त्यामध्ये एक इलेक्ट्रॉन एक ॲटम कमी असतो त्यामध्ये. यामध्ये मग हायड्रोजनचे किती त्यामध्ये NH4+ त्यामुळे हायड्रोजनचे टोटल किती 3 इलेक्ट्रॉन त्यामध्ये यूज केले जातात. त्यामध्ये बघा त्यामध्ये प्लस H+ आपल्याला ॲड करायचं. त्यामध्ये ॲड केल्यानंतर जो काही दोघांच्यामध्ये जो काही बॉन्ड फॉर्म होतो तो कोणता कोऑर्डिनेट टाईपचा बॉन्ड फॉर्म होतो. वेन अमोनियम आयन NH4+ is formed, the fourth hydrogen is attached by the dative covalent bond because only the hydrogen nucleus is transferred from the chlorine to the nitrogen. The hydrogen electron is left behind on the chlorine 2 from negative chloride ion. यामध्ये जे काही नायट्रोजन आहे हायड्रोजनमध्ये निगेटिव्ह टाईपचा बॉन्ड फॉर्म होऊन कोऑर्डिनेट बॉन्ड हा त्यामध्ये फॉर्म होतोय. नेक्स्ट पॉईंट बघायचं आपल्याला हायड्रोजन बॉन्ड.
In hydrogen bond is the attractive force between the hydrogen attached to an electronegativity atom of one molecule and electronegativity atom of different molecule. जे काही हायड्रोजन बॉन्ड फॉर्म होतो तो कशामध्ये फॉर्म होतो, जे काही दोन हायड्रोजन ॲटम आहे त्यामध्ये जे काही एक हायड्रोजन कसा आहे इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम ऑफ वन मॉलिक्यूल अँड सेकंड काय इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम ऑफ डिफरंट मॉलिक्यूल. एका मॉलिक्यूलकडून दुसऱ्या मॉलिक्यूलकडे जे काही फोर्स ऑफ फोर्स अट्रॅक्ट केलं जातो त्या प्रोसेसमध्ये जो काही बॉन्ड फॉर्म होतो त्यामध्ये कोणता बॉन्ड फॉर्म होतो, हायड्रोजन बॉन्ड. देन हायड्रोजन बॉन्ड इज अट्रॅक्टिव्ह फोर्स बिटवीन द हायड्रोजन अटॅच टू ॲन इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम ऑफ वन मॉलिक्यूल अँड द इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम ऑफ डिफरंट मॉलिक्यूल. तर हायड्रोजन बॉन्ड कुठे फॉर्म होतो, तर एक जो काही इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम दुसऱ्या इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटमकडे अट्रॅक्टिव्ह फोर्स ॲप्लाय करतो त्या प्रोसेसमध्ये जो काही बॉन्ड फॉर्म होतो ते कोणता आहे, हायड्रोजन बॉन्ड. हायड्रोजन बॉन्ड्स आर रिप्रेझेंटेड आहे एच डॅश डॅश वाय. यामध्ये जो काही हायड्रोजन बॉन्ड आहे तो कशाने रिप्रेझेंट केला जातो, डॉटेड लाईनने रिप्रेझेंट केला जातो हायड्रोजन बॉन्ड. वेअर द डॉट्स रिप्रेझेंट द हायड्रोजन बॉन्ड. लिक्विड दॅट डिस्प्ले हायड्रोजन बॉन्डिंग आर कॉल्ड ॲज असोसिएटेड लिक्विड. ज्यामध्ये जे काही लिक्विडमध्ये आपल्याला हायड्रोजन बॉन्ड जर डिनोट करायचं असेल तर त्यामध्ये त्याला काय म्हटलं जातं, असोसिएटेड लिक्विड. यामध्ये बघा दोन हायड्रोजन ॲटम आहे, वन इज डोनर अँड सेकंड इज ॲक्सेप्टर. डोनर म्हणजे देणारा आणि ॲक्सेप्टर म्हणजे घेणारा. या दोन्हींच्यामध्ये जो काही बॉन्ड फॉर्म होतो कोणता, हायड्रोजन बॉन्ड फॉर्म होतो दोन्ही हायड्रोजन ॲटममध्ये. ते बघा हायड्रोजन ॲटम यामध्ये डायग्राममध्ये बघा पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज. यामध्ये वन हायड्रोजन ॲटम काय डोनर अँड सेकंड इज ॲक्सेप्टर. यामध्ये बघा या हायड्रोजन बॉन्ड इज फॉर्म बाय अट्रॅक्शन बिटवीन पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जेस ऑन डिफरंट वॉटर मॉलिक्यूल. ज्यामध्ये हायड्रोजन बॉन्डमध्ये टू हायड्रोजन ॲटम म्हणजे त्यामध्ये हायड्रोजनचे दोन ॲटम यूज केले जाते आणि त्यामध्ये जो काही बॉन्ड फॉर्म होतो तो कशाने डॉटेड लाईनने इंडिकेट केला जातो. त्यामध्ये जे काही हायड्रोजन बॉन्डचे टाईप्स आहे, हायड्रोजन बॉन्ड्स देअर आर टू मेन टाईप्स. त्यामध्ये इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग अँड इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड. कसे दोन मेन टाईप्स आहे कशाचे, हायड्रोजन बॉन्डिंगचे. फर्स्ट बघूया इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड. त्यामध्ये बघा दिस टाईप्स ऑफ हायड्रोजन बॉन्ड्स ऑकर्स बिटवीन टू ऑर मोर मॉलिक्युल्स ऑफ द सेम ऑर डिफरंट कंपाऊंड्स. त्यामध्ये जे काही इंटरमॉलिक्युल, इंटर म्हणजे दोन हायड्रोजन मॉलिक्युलच्या आतमध्ये जी काही रिॲक्शन घडून येते त्याला काय म्हणतात, इंटर. तेव्हा काय बॉन्ड फॉर्म होतो दोन्ही हायड्रोजन मॉलिक्यूलमध्ये त्यामध्ये इंटरमॉलिक्युल हायड्रोजन बॉन्ड म्हणतात. तर इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड म्हणजे काय, दिस टाईप्स ऑफ हायड्रोजन बॉन्ड इज फॉर्म बिटवीन ए हायड्रोजन ॲटम अँड इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम प्रेझेंट इन दिस सेम मॉलिक्यूल. त्यामध्ये जे काही दोन हायड्रोजन मॉलिक्यूलच्या बाहेर बॉन्ड फॉर्म होतो त्या प्रोसेसला काय म्हणतात, इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. यामध्ये इंटर म्हणजे त्याचं नावच आहे बघा, इंटर म्हणजे आतमध्ये दोन मॉलिक्यूलच्या आतमध्ये जो काही बॉन्ड फॉर्म होतो त्याला इंटर मॉलिक्यूल म्हणतात. आणि दोन मॉलिक्यूलच्या जो काही बाहेर, इंट्रा म्हणजे बाहेर जो काही बॉन्ड फॉर्म होतो त्याला काय म्हणतात, इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड. त्यामध्ये बघा असे दोन मेन टाईप्स आहे हायड्रोजन बॉन्डचे, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग अँड इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. यामध्ये त्याने डायग्रामच्या मार्फत दाखवलेलं आहे बघा. इंटर म्हणजे बघा दोन्ही हायड्रोजनच्या आणि ऑक्सिजन आणि दोन्ही वॉटर मॉलिक्यूल H2 त्यामध्ये दोघांच्या मधोमध जो काही बॉन्ड फॉर्म झाला त्याला काय इंटरमॉलिक्युलर बॉन्ड फॉर्मिंग म्हटले. आणि यामध्ये बघा एक्झाम्पल आहे ऑर्थोन, नायट्रोफिनॉल आणि सॅली अल्डिहाइड. त्यामध्ये जे काही दोघांच्यामध्ये बाहेर हायड्रोजन बॉन्ड फॉर्म झालेला आहे त्यावरून त्याला काय म्हटलं आहे, इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण केमिकल बॉन्डिंगचे दोन टाईप्स बघितले. फर्स्ट लेक्चरमध्ये आपण आयोनिक आणि कोइलेक्ट्रॉनिक बॉन्ड बघितलं होतं. तर आजच्या लेक्चरमध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड हा पॉईंट बघितला. त्यामध्ये सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड, डबल कोव्हॅलेंट बॉन्ड, ट्रिपल कोव्हॅलेंट बॉन्ड हे
डिटेल स्टडी केला आहे आपण. त्यानंतर आपण कोऑर्डिनेट बॉन्ड और ऑल्सो नोन एज डेटिव्ह कोव्हॅलंट बॉन्ड हा आपण पॉईंट बघितला. त्यानंतर हायड्रोजन बॉन्ड असे 3 टाईप्स बघितले आपण कशाचे, केमिकल बॉन्डिंगचे. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे, प्रॉपर्टीज ऑफ मॅटर हा नेक्स्ट पॉईंट बघायचा आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये. So today's lecture are finished.